मॅडम काढा गाडी. हां चला हां. दादा, स्वतंत्र मजूर पक्षाच्या पहिल्या सभेनिमित्त बाबासाहेब आंबेडकर इगतपुरीत आले होते. त्याच आज ऐतिहासिक जागेवर पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय, काय सांगाल? याचा आनंद आहे. मी स्वतः अनेक वेळेला जेव्हा बसचा प्रवास करायचो त्यावेळेला सुद्धा मी पाहायचो इगतपुरी बसस्टँडच्या बाजूला असलेला छोटेखानी पुतळा, त्याची असलेली दुरावस्था, आज त्याचा ते सर्व निवारण होतं आणि एक मोठा बाबासाहेबाचा समाधानकारक पुतळ्याचा आज इथं स्थापना होते. या उद्घाटनाला रामदास आठवले आहे, मी आहे आणि एक वेगळं चैतन्य त्या निमित्तानं या इगतपुरी भागामध्ये, कारण की या ठिकाणी विषपणा केंद्र आहे, सर्व भंतेजी येत असतात. अनेक अर्थानं इगतपुरी हे महत्त्वाचा भाग हा मानला जातो. साहेब, शिंदे साहेबांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल त्या ज्या ठिकाणी उतरणार होते त्या ठिकाणी ड्रोनद्वारे त्यांची रेकी करण्यात येत होती. एका संशयिताला शिंदे साहेब हे पूर्वी जेव्हा नगरविकास मंत्री होते त्यावेळेपासून त्यांना, आणि मुळामध्ये ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांना अशा अनेक धमक्या आलेल्या. आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना संरक्षण देण्यापासून नकार दिला होता. त्याच पद्धतीचं आजही त्यांच्यावर वॉच आहे असा आमचा सुद्धा समज आहे. त्यांच्या जीविताला धोका आहे हे मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्यामध्ये मिसळतात, सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये घुसतात आणि त्यामुळे सुरक्षितता वाढवणं आणि त्यांना सुरक्षितता देणं हे सरकारचं प्रायोरिटीचं काम असलं पाहिजे. मला वाटतं याची दखल निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असेल आणि त्या सुरक्षिततेमध्ये वाढ झाली सुद्धा असेल. नाशिक काय सांगाल आपण? नाशिक असेल, रायगड असेल, हा सगळा प्रश्न 1-2 दिवसांमध्ये मिटेल. जास्त काळ या पालकमंत्रीपद हे रिक्त ठेवता येणार नाही. नसता जे काही वाद आहेत आपसामध्ये या 2 जागेचे, ते जर वाढले तर मला वाटतं पक्षासाठी ते योग्य नाही आहे. म्हणून हे तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद मिटवतील. काल शिंदे साहेबांनी जे कुंभमेळ्याची मिटिंग घेतली त्याच्यात गिरीश महाजन यांनी गैरहजेरी लावलेली होती, हजर झाली त्या ठिकाणी. नाही, असं काही कारण नसेल. तर कारण गिरीश महाजन हे सर्वांचेच मित्र आहेत, ते संकटमोचन आहेत आणि म्हणून ते कोणत्या तरी संकटाला निवारायला कुठे गेले असतील. त्याचा आम्ही असं गैरसमज त्यांच्याबद्दल आमचा होऊ शकत नाही आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी त्यांच्या लेवलवर जी मिटिंग घेतली ती अत्यंत चांगली झाली, हे तुम्ही सुद्धा पाहिजे. नाही, पण आपल्या पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे पालकमंत्री पदासाठी, काय वाटतं मिळेल? दावा आहे ना, दावा आहे, तर ते दाव्यावरचा सगळा निर्णय आहे 2 दिवसात होईल. अंजलिया दमनिया असं म्हणताय का राजकारणाला भावना नसते, कारण दस आणि मुंडे यांची भेट काल बावनकुळे यांनी हे केलेली होती आणि त्यामुळे अंजली दमने ह्या मोठ्या नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. सर्वच गोष्टीवर त्यांचं भाष्य असतं. एक माणुसकी म्हणून सुद्धा भेटणे काही त्यांना गैर वाटत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे. चला, थँक्यू. ओके.